कास्ट्रेट कर्मचारी संघटनेचा 45वा वर्धापन दिनानिमित्त आपण इथे सगळे एकत्र आलात. ज्यांनी आपल्याला माणूस म्हणून जगायचा अधिकार दिला ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी ज्यांना गुरु मानलं ते महात्मा फुले. हा एक मोठा विषय आहे. मी 1 तास त्याच्यावर बोलू शकतो. का गुरु मानलं? ज्यांनी अजून एक गुलामगिरी वाचलं असेल पुस्तक महात्मा फुल्याचं. मी नेहमी म्हणतो की बाबासाहेबसारख्या 5 विषयामध्ये डॉक्टरेट असलेला मानव एका फारसा न शिकलेल्या माणसाला आपले गुरु मानतात. विचाराचं. आणि ते पुस्तकावर मी क्रिटिक लिहितो आहे भीमरावजी आता गुलामगिरीवर. पण ते सांगितले मी मेल्यानंतर ते पब्लिश होईल. ते तुम्हाला करायचं आहे कारण ते एवढं आग लावून आणायची मला मेल्यानंतर पब्लिश करायचं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, माझे स्नेही आणि बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष, बाबासाहेबांचे नातू, आमचे सर्वांचे आदरस्थान श्री भीमरावजी आंबेडकर, श्री थुलसाहेब. मी आता सगळ्याचे नावं घेत नाही. विचारमंचावर खूप तुमचे कर्मचारी आहेत. मी त्याचा वेळ खर्च करत नाही. आपण विचारचं थोडं देवाणघेवाण करू. कारण आत्ताच कुणीतरी सांगितलं आपलं आहे म्हणून लोक त्याच्या मागे गाढवाच्या मागे चालले होते. ते काय नवीन नाही, पूर्वीपासूनच चालले आहे. तेच तर दुर्दैव आहे या समाजाचं. समाज माणसाचं काम पाहत नाही समाजासाठी. तो मोठा झाला ना तो गाढव बसला तरी चालेल, मग त्याच्या मागे लाईन लागते. आणि त्यामुळे गाढवाची भरभराट झाली आहे समाजामध्ये. तर ही एक MSRTC आहे. याच्यामध्ये खरं म्हणजे मला स्वतःला मोठं स्वाभिमान वाटतो की मी याचा MD होतो. कारण स्वातंत्र्यानंतर जी कल्पना बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रुजवली की द कमांडिंग पॉवर्स ऑफ द इकॉनॉमी शुड बी इन द हँड ऑफ द गव्हर्नमेंट. त्यामुळे सगळे पब्लिक सेक्टर जे मुख्य आहे ते सरकारच्या हातात असायला पाहिजे. मुख्य व्यवसाय सरकारचं. मग मोठमोठ्या निर्माण केलं नेहरूजींनी, बाबासाहेबांनी हे जे लिहिलं राज्यघटनेत, ONGC, BPCL, आज एवढ्या प्रचंड ऑर्गनायझेशन नफा कमवतात. त्या नफ्यावर सरकार चालताच का? ऑइल इंडिया काय डिव्हिडंड देतात ते. तर तशापैकी ही MSRTC आहे. MSRTC यापूर्वी लोकांची काय अवस्था होती माहिती आहे का तुम्हाला? खाजगीमध्ये एका बसमध्ये 40च्या कॅपॅसिटीचा 100 लोक म्हणजे मेंढरासारखे जात होते. जोरदार ब्रेक मारला की 4 खाली पडत असत. तशामध्ये सरकारने तेव्हा पुरोगामी महाराष्ट्र शासन होतं, वसंतदादाचं शासन होतं. त्यांनी MSRTC निर्माण केली. आणि या MSRTCचं महाराष्ट्राच्या विकासामध्ये फार मोठं योगदान आहे. आपला नाराज आहे सूर्यापासून. गाव तिथे ST म्हणजे महाराष्ट्र जोडण्याचं काम STने. आणि ही संघटना, या संघटनेचं स्वतःचं कल्चर आहे, वर्क कल्चर. मी बघितलं तर त्याला मध्ये अनेकांनी गालबोट लावायचा प्रयत्न केला. त्यांना मग सरळही केला. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण मी सांगतो, जेव्हा मी तुमच्या STमध्ये सगळे दलित अधिकाऱ्यांना चांगल्या पोस्टिंग दिल्या की नाही? ज्यांचं प्रमोशन रखडलं होतं त्यांना प्रमोशन दिलं. ज्यांच्यावर अन्याय झाला होता त्यांना न्याय दिला. माने, काय तो माने ना, ज्याला कुमार माने, त्याला नुसता त्रास द्यायचा म्हणून त्याच्यासाठी अकोल्याला पोसून पाठवलं होतं. तेव्हा आम्ही हे नाही बघितलं तो अ आहे, ब आहे, क आहे की डी आहे. आजकाल त्याची भाषा सुरू आहे. आमच्यामध्ये विभाजन करण्याचं एक नवीन षडयंत्र सुरू आहे या देशामध्ये. मी नाही बघितलं कुमार माने कोणता आहे. माने ना कोणत्या, मी त्याला न्याय दिला. म्हटलं हे काय सुरू आहे एवढा. आणि त्यावेळेस आता तुम्ही म्हटलं ना काही गाढव, त्यावेळेस तुमचा ट्रान्सफर सचिव कोण होता हो तुम्ही सांगा. नाव बोल ना, घाबरता कशाला? नाही नाव घे, चल नाही नाव घे, उठ. नाही तुम्ही पुढे बोलणार नाही. हां आता मी सांगतो भीमरावजी येतो मी आता तिकडे. तर आणि विशेष म्हणजे यासाठी आनंद झाला की हे होत आहे आंबेडकर भवनामध्ये.
आणि आंबेडकर भवनाचं या आंबेडकर चळवळीशी हे केंद्रस्थान होतं. इट वॉज अ इपी सेंटर ऑफ द आंबेडकरियन स्ट्रगल. इथं बसून बाबासाहेब स्वतः प्रबुद्ध भारत काढायचे, बरोबर आहे. आणि ते पाक्षिक महाराष्ट्राच्या खेळाखात यायचं. माझं गाव आहे गडचिरोलीच्या जवळ, तिथं यायचं भीमरावजी. आठवड्यातून एकदा ज्या दिवशी येतं त्या दिवशी आमच्याच घरी यायचं. मग माझे घरी आमच्या सगळे समाजाचे लोक यायचे. त्याचं सामूहिक वाचन करायचं आणि आंबेडकरांची दिशा, त्यांचं स्ट्रगल हे कळायचं. आणि काही घुबड्यांमध्ये आंबेडकर भवन बिल्डरला द्यायचा कट रचला होता की नाही. काही घुबडांनी रचला होता, पाळला, बिल्डर म्हणून पैसे. आम्ही बिल्डर माहिती आहे आम्हाला, पण समाज तेच आता म्हटलं तो गाढवाई म्हणून त्याच्या मागे जायचा. म्हणजे वास्तविक अशा सापांना दिसत ठेकायला पाहिजे. आंबेडकर भवन जे आमचं श्रद्धास्थान आहे त्याला पाळायचे का बिल्डरला द्यायसाठी. आज आमच्या श्रद्धास्थानी तुम्ही एकत्र आला आणि एक अशी चांगली संघटना, अशी चांगली म्हणजे माडा आणि MSRTC या महाराष्ट्रात अगदी सुरुवातीच्या 2 पब्लिक सेक्टर आहेत आणि दोन्हीचा मुख्य मी होतो. काय योगा आहे बघा. आणि पूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये माडाचा MD 2दा असलेला एकच व्यक्ती आहे. कोण आहे रे? भंडारे. अजून काम केलं कारण दोन्ही याचा. आणि या 2 संस्था अशा आहे की ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा एक चेहरा बदलून दिला. आज माडा नसती तर किती लोकांना घर मिळाले असते, झोपडपट्टीत राहिले असते. मी मोठमोठ्या बिंबिसार नगर, लोकांना माहिती नाही बिंबिसार नगर मी बांधलं, नाव दिलं त्यांना. हे त्या गाडीतलं भीमरावजी नाव घेतलं. हे पूर्वी माडा काली म्हणायचे, म्हटलं नाही त्याला बिंबिसार नगर म्हणा. दुसरं बांधलं ओशिवाराला, त्याला पाटलीपुत्र नगर म्हणा. हा सगळा बुद्धाचा इतिहास आहे. तिसरं बांधलं बॉम्बे सेंट्रलला, याला वैशाली नगर म्हणा. माणसं हे सगळं करण्यासाठी कलेजाचं आहे आणि हृदयामध्ये आंबेडकर. नाहीतर रिटायरनंतर मला काय मिळेल हे करणार, हे करू शकत त्यांच्यात दम नाही. रंगशारदा, आता तुला आठवतं रंगशारदा मोठं वादन झालं होतं आणि अजूनही मला त्याचा त्रासही झाला. ठेचून काढलं. माझा तो ऑर्डर आहे त्याची चर्चा सुप्रीम कोर्ट पण झाली. विधानसभेमध्ये नारायण राणे तेव्हा विरोधी पक्षनेते होते, ते म्हणे की खोबरागडे जातीयवादी आहे, त्यांना निलंबित करा. मला जयंत पाटलाचा फोन आला होता. आणि माझं संघर्ष यात्री आत्महत्येचं वाचा तुम्ही. त्या सगळ्यात जास्त STवर लिहिलं आहे मी. माझं सगळ्यात जास्त काम STमध्ये आहे. संघर्ष यात्री इथंच बाजूला पुस्तकं मिळतं, राजहंस पब्लिकेशनचं, गोखले रोडवर. तेव्हा मग तिथं झालं की खोबरागडे जातीयवादी आहेत, निलंबित करा. मला जयंतरावचा फोन आला, अरे तुम्ही काय लिहिलं उत्तमराव सुद्धा, हे सगळे मला रिस्पेक्ट करायचे काँग्रेसचे सगळे नेते, तुम्ही या जरा माझ्याकडे ते घेऊन. मग गेलो त्यांच्या बंगल्यावर. काय लिहिलं ते हायलाईट करा. हायलाईट केलं. मी काय लिहिलं होतं, असं काय एवढंच लिहिलं होतं की गोखले बिलॉंग टू द क्लास which was repository of the knowledge and in Manu's paradigm. That's why he asked for a government land at throwaway price, because he was Gokhale, because he was repository of the knowledge as per Manu, he was given a land free of cost. And this land, as soon as Mr. Gokhale got, he handed over to the Lotia, and this Lotia belonged to the class which was repository of the wealth in Manu's paradigm. And this Lotia, instead of developing culture, what was the earlier purpose, made it a commercial complex. दुसऱ्या दिवशी जयंतराव उभे झाले हाऊसमध्ये. म्हणे काल खोबरागडने वरती टीका केली, मी वाचून दाखवतो आणि काय लिहिलं म्हणे. याने वाचलं, यात काय चुकीचं आहे सांगा म्हणे, यात काय हे सत्य आहे की नाही. आणि सत्य लिहिणं गुन्हा नाही, खोबरागडवर कोणती कार्य होणार नाही. हाऊसनं सांगितलं जयंतरावांनी. नाही इथं तर आहे म्हणजे अधिकारी हो, ते तर म्हणा गाढव आहे आपला म्हणून चांगला बघतात, नंतर काय मिळेल मला. मग त्यासाठी किती दलित अधिकाऱ्यांना त्रास द्यायचा. तेव्हा तिकडे तुम्ही जितकं दलित अधिकाऱ्यांना त्रास दिला ना तेवढी तुमची तिकडे पत वाढते. मग ते गव्हर्नरही होणार तो घुबड. ते बरं झालं आपल्या पोरांनी ठेचलं. तर मानेची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मग मी मानेला न्याय दिला. मी तेव्हा बघितलं होतं तो कोणत्या जातीचा आहे म्हणून. मी एवढंच बघितलं की तो दलित आहे. कारण बाबासाहेबांचा जो संघर्ष होता
तो कोणत्या जाती करता नव्हा. आम्ही दलितांमध्ये जात आहे आम्हाला मान्यच नाही. बाबासाहेबांनी कधीही शेड्यूल कास्ट असा शब्द वापरला नाही. बाबासाहेबांनी दलितांनी वापरला. त्यांनी बाबासाहेबांनी नाही म्हणायचे डिप्रेस क्लास, वी आर द क्लास. तुम्ही जर वेळ मिळाला, एक माझं आर्टिकल आहे टाइम्स ऑफ इंडियामध्ये, TOI स्पेस उत्तम खोबरागडे ब्लॉग, असिमिलेशन ए फ्लॉड आयडियल स्ट्रॅटेजी. मी तिथे लिहिलं आहे की वी आर नेवर, देवर आर नो कास्ट इन द दलित, सो व्हेर इज द क्वेश्चन ऑफ सबकास्ट. वी आर नेवर हिंदू बिकॉज हिंदुइझम इज ए ऑफशूट ऑफ द चातुर्वर्ण. आणि आम्ही वर्णाच्या बाहेर होतो, दलित चातुर्वर्णाच्या बाहेर होते, त्यामुळे आम्ही हिंदूच नाहीत, आमच्याकडे जाती कशा राहणार. आणि म्हणून ही जे जात आम्हाला विभाजन करायचं हे आमच्यामध्ये फूट पाडायचं. आणि हा प्रयत्न आंबेडकरी जनतांनी हाणून पाडला पाहिजे. ते आर्टिकल वाचा तुम्ही. म्हणजे आर्टिकल TOI तुम्हाला TOI स्पेस उत्तम खोबरागडे ब्लॉग्स 15 ब्लॉग